तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये उद्याच्या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय। पश्चिम बंगालमधील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या भवानीपूर मतदारसंघामध्ये देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या मतदारसंघामध्ये विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर इथल्या मतदार केंद्रावरूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनानं आणि निवडणूक आयोगाने पूर्ण केलेली आहे। सध्या आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांना ज्यांनी चॅलेंज केलेला आहे भवानीपूर मतदारसंघात म्हणजे भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या निवडणुकीची मतमोजणी ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आहोत। सखावत मेमोरियल स्कूल जो आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो सध्या तैनात आहे। 2 दिवसापूर्वी जे काही घटना या मतमोजणी केंद्रावर झालेली होती त्याच्यानंतर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आलेली आहे। उद्या 293 मतदारसंघामध्ये मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 मतदारसंघ असले तरी फाल्टा विधानसभा क्षेत्र जो आहे 24 परगणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर काही गैरप्रकार झाले असे आरोप होत होते। निवडणूक आयोगाने त्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि फाल्टा विधानसभा क्षेत्रासाठीची 29 एप्रिल रोजी झालेली निवडणूक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता 21 मे रोजी त्या ठिकाणी पुन्हा मतदान होईल आणि त्याची मतमोजणी जी आहे ती 24 मे रोजी होईल। त्यामुळे उद्या 293 मतदारसंघासाठीची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्याच्या मतमोजणीसाठी अतिरिक्त जे काउंटिंग ऑब्झर्व्हर आणि सिक्युरिटी ऑब्झर्व्हर्स आहेत ते पण केंद्र सरकारकडून या ठिकाणी येणार आहे। मात्र सध्या कोलकातामध्ये एक शांतता आहे। मात्र उद्याच्या निकालासंदर्भात एक मोठी उत्सुकता ही आहे। लोक फार बोलायला तयार नाही, मात्र भरभक्कम मतदान करून लोकांनी आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि जनतेचा जो निर्णय आहे तो ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणीच्या माध्यमातून उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, भवानीपूर, कोलकाता। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा 100 हेडलाईन्स मधून।